राहुल राहुल हे पटका याचे पटवते ते जवळ जावा त्यांच्याकडून सुद्धा 500 रुपये शिल्लक दिलेला सचिन बाबा यांच्याकडून आजच्या मैदानाचं खास आकर्षण असणारे या मैदानामध्ये डब्बाची कुस्ती मान्यवर पाहुण्यांच्या हे बघा दिलीपप्पा काटे ट्रिपल महाराष्ट्र केसरी चौधरी आणि मान्य जयदादा पवार हे आखाड्यावरती राहते नोंद घ्या. मान्य खासदार सुरेंद्रभाई पवार यांचे पीए सचिन पवार सचिनजी आपले हार्दिक स्वागत आहे. आता बसून सगळे बसून घ्या. कुस्तीला सुरुवात होते. आजच्या मैदानामध्ये नाट्याची कुस्ती आखाड्यामध्ये चालू होते. हर्षवर्धन संगीतवर हात आरती करा. हर्षवर्धन संगीत महाराष्ट्र केसरी भावनिकतेवर हात आरती करा आणि कुस्तीला सुरुवात झाली. त्याकडे कुस्ती चालू झाली. सरावी झाली कुस्तीची. टाळ्या करायला सुरुवात झाली. हे सगळे भेट करायला हे चीज कुस्ती बनाय होईल सोचला होगा. अनेकांना प्रेरणा अनेकांना प्रोत्साहन या कुस्ती मैदानाच्या माध्यमातून कुस्तीला सुरुवात झाली. सगळ्यांनी पहिल्यांदा सगळ्यांनी मोठे ना बोला बजरंग बली की आवाज पाहिजे आवाज. जय मोठ्यानं बोलायचं. जो जय म्हणणार नाही तो पुढल्या मी निश्चित मुकावला. बोला बजरंग बली की बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की जय श्रीराम. दादा म्हणे शफीक शेख यांनी माझ्यासाठी बक्षीस दिलेलं. दादा म्हणे शफीक शेख हे आपला मनापासून आभार आहे. कुस्तीची प्रचंड आवड असताना दादा म्हणे शफीक शेख जेव्हा भावाची पाऊस हातात आलेली विद्युत देवेकर यांचा आपला हार्दिक स्वागत आहे. एक नंबरची कुस्ती चालू झाली. दिलीपप्पा काटे आणि एसीपी ट्रिपल महाराष्ट्र विजयभाऊ चौधरी पंत. आजची गर्दी सगळी कमी करा. आजची गर्दी सगळी कमी करा. प्रेक्षकांना कुस्ती दिसू द्या. सर्वांसाठी पुरस्कार 28 ऑगस्टला नागपूरमध्ये मुक्कामी ठिकाणी कुस्त्यांचं मैदान आहे. नागपूरमध्ये ग्रामस्थ जाहीर करताय. दत्तात्रय चांगली व्यवस्था त्यांच्याकडून 500 रुपये उत्कृष्ट बाबू सांगितलेलं आहे. धन्यवाद. त्याबरोबर जय कुमार रक्कम पहिला एकेकाचा लढाव सरपंच यांच्याकडे विजय प्रयोगाला 1000 रुपयाचं बक्षीस गणेश कासे यांच्याकडे. माऊली आणि हर्षवर्धन अशी कुस्ती चालू आहे. असं मैदान थोडी जो तोड अशी कुस्ती या मैदानामध्ये ही शेवटची कुस्ती चौरंगी चालू आहे. गर्दन खेळ चालू आहे. पंजे की पकड चालू आहे. ओलाबी मनगटाला भेटलेले ट्रिपल महाराष्ट्र केसरी एसीपी विजयभाऊ चौधरी पंच म्हणून काम पाहत आहे. मगाशी सांगितलं अनेकांची मने जिंकणारा पहिला विजय चौधरी परिधान केलेला हा
माऊली कोकाटे पैलवान आहे, इंदापूर तालुक्यातला सराटीचा पैलवान आहे. मामासाहेब पवार कुस्ती केंद्राला सराव करतो आणि समोरचा वर्तुळांची असलेला हर्षवर्धन सरगे लाल लाल परिधान केलेला हा नाशिक जिल्ह्यातला पैलवान आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाला सराव करतो. अशी कुस्ती चालू आहे आणि विजय चौधरी पंचायत कुस्तीसाठी. हनुमान पाटील साहेब, काल तुम्ही बोलला ते खरं झालं. 9:30 आता म्हणजे 9:15 स्वतः पैलवान खूप चांगले पैलवान. काल जर बनला असता ना तुमचा, मी तुम्हाला वस्तातच म्हणणार होतो. लक्षात ठेवा. एक अतिशय आणि व्यायामाची फार आवड आहे हनुमान पाटील साहेबांना. रोज व्यायामाला असतात क्रीडा संकुल. महेश चावले, हनुमान पाटील त्यांचे सगळे मित्र रोज व्यायामाला हातात असतात. लक्षात ठेवा. शरीर माध्यम खलोखर साधन. राजश्री शाहूराजांनी पहिली संपत्ती शरीर संपत्ती, दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती आणि तिसरी संपत्ती धन संपत्ती असा तास कोल्हापूरला कुस्ती मंडळी बनवलं. राजश्री शाहूराजांनी इंग्रज सरकारला कणाहेर माणसं राहिली होती, पण ताट करण्याची माणसं या कुस्तीच्या माध्यमातून निर्माण केली. राजश्री शाहूराजांनी बोला. माहिती आलेली की 5 मिनिटात जर कुस्ती निकाली झाली तर आबा चौधर साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचं रोख इनाम दिलं जाणार आहे. 5 मिनिटात कुस्ती निकाली झाली तर. आणि चौधर साहेब यांना जर चौधर साहेबांचे चिरंजीव हजर आहेत ते देणार आहे 5,000 रुपये रोख 5 मिनिटात निकाली झाली तर. लक्षात ठेवा. अभिजित काळे माजी नगरसेवक यांच्याकडून 1,000 बक्षीस या कुस्ती. संग्राम भाऊ सोनते यांच्याकडून 3,000 रुपये ऋषिकेश भाऊ गावडे यांनी आता जाहीर केले. चला पैलवान कुस्ती करा. चौबंदी झाली, गर्दनखेच झाले, कुस्ती करा. डाव प्रतिडाव पाहिजे. खेळाडू असं मैदान, खचाखच गच्च भरलेलं मैदान याच्यासाठी केला होता खास. आज अजितदादा पवार साहेबांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले हे मैदान अनेक दिग्गज मंडळ पाहुणे लागले. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे साहेब यांनी आपल्याला सांगितलं की खरोखर दादांचं खेळाबद्दल काय प्रेम आहे. या महाराष्ट्राच्या कुस्तीला आणि या महाराष्ट्राच्या खेळासाठी खऱ्या अर्थानं पहिल्यापासून दादांचं फार मोठं बहुमोलाचं योगदान. खेळ कुठलाही असो, आम्हाला कुठल्या खेळाबद्दल विश्वास नाही. खेळ हा खेळच असतोय, पण त्या खेळाला प्रोत्साहन देणं हे खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. लहान मुलाला आई सहज म्हणते काय मला दोन नाही कंटाळा नाही खेळ द्यायचा. खेळाला तेवढं महत्व आहे. म्हणून मी कायमस्वरूपी सांगत असतो. राजश्री शाहूराजांनी सांगितले शरीर माध्यम बरोबर साधन. पहिली संपत्ती काय असेल तर शरीर संपत्ती. शरीर माणसाला जर साथ देत नसेल तर जीवनात अर्थ राहत नाही. कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं शरीराचं महत्व काय. त्यावेळी कुस्ती चालू आहे, डाव प्रतिडाव चालू आहे, आक्रमक आक्रमण पाहिजे. गतिमानता महत्वाची आहे. दोन्ही पैलवान अनेक मैदान अनेक स्पर्धा लढलेले. कुस्ती करा. दोन लढणारे पडणारे प्रकार कुस्ती खेळ आहे, पण पडला का पाडला यापेक्षा लढला कसा हे महत्वाचं असते. अर्जित होणार आहे, विजय पराभव होत असतोय. विजय होणार नाही तर पराभव खचून मिळत नाही. तो पैलवान चाणक्याने बुद्धिमान, तो पैलवान 7 महिन्यामध्ये 2 मशीन दूध पितो हलवून दिसतोय. तो पैलवान नव्हे, अखंड साधना आणि खडखड तपश्चर्या करण्याची ज्याच्यामध्ये जिद्द आणि जिंकणे तो पैलवान. कुस्ती करा. जर बक्षीस वाढायला राष्ट्रकुल स्वर्णपदक येते उत्कर्षभाई काळे यांचे होते. शिवाजीराव काळे सर
उद्योजक यांनी 3,000चं बक्षीस जाहीर केलेलं आहे विजेत्या पैलवानाला. त्याचबरोबर संभाजीनाना होळकर यांच्याकडून सुद्धा बक्षीस दिलं जाणार आहे 3,000. संग्रामभाऊ सोरते यांच्याकडून सुद्धा विजय होणाऱ्या पैलवानाला 3,000चं बक्षीस दिलं जाणार आहे. आणि ऋषिकेश भाऊ गावडे हे सगळं बक्षीस त्यांना देणार आहे. बारामती तालुका तालीम संघ आज 23 वर्ष झालं. 23 वर्ष ही जुनी कार्यकर्ते अजून आहेत, बरेचसे आहेत. आता नवीन तुम्ही संधी दिलेली. मला आठवत आहे 2002ला चंद्रकांत सुरू आणि दिलीपसिंग गाडीवरची कुस्ती घेतली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची मूर्ती फार कुस्ती गाजली. 2003ला तो चंद्रकांत झालं त्यावेळेला महाराष्ट्र केसरी नव्हता, ती मूर्ती केसरी होता, राष्ट्रवादी केसरी होता. हो आणि काही बोलू शकतो वैष्णवी तात्याने समाधान चक्रीपटलेले पाहुणे आणि त्यांना कुस्ती त्याला जाण्याची शक्यता आहे. त्यांना पंचायत विजय चौधरी परिवार ज्यांनी 3 वेळा भारत केसरी गदा मिळवली. अतिशय चांगल्या कुस्त्या आणि विजय चौधरी परिवाराने त्यांच्या गावात जामनेरला फार मोठा कुस्ती मैदान घेतलं होतं. मंत्री महोदय गिरीजी महाजन साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातले अनेक टॉप लेवलचे पैलवान तिथं लढले. कुस्ती करा परिवार तगड्या कुस्त्या त्यावेळी प्रतिराव कुस्ती करा. एवढा एक पद्माचा एक मैदान होतं जाहीर होतं की 22 ऑगस्टला भवानीनगरला प्रथमच 14-15 वर्षानंतर एक कुस्तीचं मैदान पैलवान अजय सोनवणे त्यांचे सगळे सहकारी घेणार आहे. सगळ्यांनी उपस्थित राहा. त्याबरोबर महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या 65व्या वाढदिवसाचं औचित्य साधून माननीय दत्तात्रय मामा भरणे इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बिरजूभैया मांढरे माजी उपनगराध्यक्ष बारामती नगर परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली मैदान होणार आहे. नोंद घ्या. आज बारामती तालुका तालीम संघ जवळजवळ 15-20 दिवस झालं अहोरात्र पोहोचते. प्रत्येक कार्यकर्ता म्हणतोय इथं सगळे हजर आहेत. आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं ते दिसायला गेला. पण आज आठवण येते रामकाका देवकाते. रामकाका देवकाते आज आपल्यात नाही. त्यांचंही फार मोठं योगदान या कुस्तीसाठी त्यांचे पुतणे चिरंजीव हजर आहे महेश. फार त्यांनी योगदान दिलेलं आहे कुस्तीला. आज खरंच रामकाका देवकाते पाहिजे होते आपल्याला. त्यांचा शब्द कुठला पैलवान मोडत नव्हता, कुठला कार्यकर्ता ऐकत नव्हता असं नव्हतं. त्यांचं ऐकायचं, प्रत्येक कार्यकर्ता त्यांचं ऐकायचं. लक्षात ठेवा. असताना तात्याबरोबर चंद्रसिंग मुंडापाणी सगळ्यांचे कुस्ती सगळ्या बारामती तालुका 2003ला फार कुस्ती गाजली बारामतीच्या आंबेडकर शेडवरती. चंद्रसिंग गुंडा पाटील त्यावेळेला सेना केसरी असता. मुंबई महापौर केसरी, ठाणे महापौर केसरी, सेना केसरी, शासकीय कुस्ती केंद्राचा पैलवान गुंडा पाटील आज पोस्टल सर्व्हिसला. तर चंद्रसिंग हिराजरामांचा आवडता पट्टा नुकताच राष्ट्रवादी केसरी झाला पाठवला. 2004ला कुलदीप यादव आणि तो रवींद्र पाटील पालगेकर तोही हिराजरामांचा पट्टा. 2004ला रवींद्र पाटील उपमहाराष्ट्र केसरी झाला मुंबईला वाशीला. सुधाकर माने वसंत मानाच्या घरी गेल्या कशाला पुढं पुढं करा. मॅडम सरपंच आणि जे काशीचं हजर आहे त्यांनी 1,000चं बक्षीस तिथं जाहीर केलेलं आहे. नोंद घ्या. मोठा समोरासमोर कुस्तीला सुरुवात होती. हर्षवर्धन सगळी विरोधा माऊली
माऊली कोकाटी अशी कुस्ती चालू आहे. 10 वाजलेले, दुपारी 1 वाजता मैदान चालू झालं. भाऊ म्हणतात 15 मिनिटं होत गेलेली कुस्ती चालू आहे. आज मला वाटत नव्हतं विजय भाऊ चौधरी येते म्हणून, कारण पुण्यात फार मोठं म्हणजे पाऊस आलेला आणि फार मोठं संकट आलेलं आहे. त्यावेळेला संकट येतं त्यावेळेला निश्चित आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुढं असतात, त्यांचं एक पाऊल पुढं असते, लक्षात ठेवा. ज्या वेळेला पुणे संकटात जातं त्यावेळेला दादा पुढे येत असतात, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. दादा पुढे आले आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून आलेले मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. मी म्हणलं विजय भाऊ येतील, कारण माझा 2-3 दिवसापूर्वी विजय भाऊ माझं बोललं जातं. भाऊ म्हणले जरा गॅरंटी कमी. दादांनी एक रोड आहे बारामती तयार केलेला आहे. आपल्याला मेडिकल हा, एज्युकेशन हा आणि बारामतीमध्ये झाडं वृक्षवल्ली आम्हाला सोडली पाहिजे. ही झाडं बघितली आणि देशभरात कुठेही तालुक्याच्या ठिकाणी एवढी झाडं, एवढा निसर्ग प्रेम नाही आणि दादांचा प्रेम प्रत्येका आणि प्रत्येकाचा अर्जाला लगेच अंमलबजावणी करणारा आपल्या नेतृत्व आपल्याला लाभलेला आहे. आणि फोनला उत्तर हनुमंतराव पाटील साहेब लगेच परत फोनला उत्तर देत असतात. या कुस्ती मैदानाला सोमा धडस यांचा बंधू आलेला. सोमा धडस एक चांगला पैलवान, पोलीस खात्यामध्ये सर्व्हिसला होता, पोलीस खात्याची नोकरी सोडली आणि आता अंबानी परिवाराकडे बॉडीगार्ड. लक्षात ठेवा. 3 मिनिटात कुस्ती झाली. 11,000 रुपयाचं बक्षीस राजस मोटर स्टेज येणार आहे आणि सागर माने हे ते येऊ देणार आहे. जाऊ दे चला कुस्ती करा पैलवान. दुपारी 1 वाजता जेवढा जोश आणि जेवढा जल्लोष होता तेवढाच रात्री 10 वाजता येईल. त्याच्यामुळे आपण उद्योग तयार जावा, जखमी झालेले आपण उद्योग तयार जावा. त्याच्या गावाला पाणी नाही, सगळीकडून पाणी तरी तो वाट काढून आलेला आहे. कारण त्याला माहिती बारामतीला जायचं, बारामतीला नाही म्हणत नाही राजावळे, इतर ठिकाणी नाही म्हणत, पण बारामतीला कधी नाही म्हणत असा राजावळे. वारण्याला मी मागल्या वर्षी सांगितलं, वारण्याला 13 डिसेंबरला हलगी सम्राट पुरस्कार दिला. कुस्ती करा माऊली हर्षवर्धन, कुस्ती करा. जसा कुस्ती सम्राट पुरस्कार दिला जातो तसा हलगेचा हा हलगे सम्राट असणारा राजावळे. पण कुस्तीत मला सांगा जरा तुम्ही जखम झाली पाहिला. गेले 30 ते 35 वर्ष या कुस्ती क्षेत्रामध्ये हलगीच्या माध्यमातून जाण आणणारा हा राजावळे. कोल्हापूर जिल्ह्यात कुरुंदवाड नावाचं गाव राजावळेचं. कुस्ती करा पैलवान हर्षवर्धन माऊली. कुस्ती करा. तगडी कुस्ती चालू आहे, डाव प्रतिडाव चालू आहे. एक ऐतिहासिक कुस्ती मैदान आज या ठिकाणी संपन्न होतोय. आता आपण प्रेक्षकांच्या साक्षीने आणखी मैदानाचं जाहीर होत आहे. शिवसेना केसरी शिंदे गट पुणे जिल्हा कार्याध्यक्ष वरसाद पप्पू माने जाहीर करताय 7 सप्टेंबरला या शाळा प्रांगणावरती महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी विरुद्ध जस्सा पट्टी. भारतातला सर्वोत्कृष्ट पैलवान तिथं लढलेला पुन्हा येतोय कुस्ती करण्यासाठी. जस्सा पट्टी महेंद्र गायकवाड 7 सप्टेंबर पप्पू माने असा जाहीर करतात. आणि कुस्ती प्रेमींसाठी महत्वाची बाब, माननीय अजितदादा पवार साहेबांनी या ठिकाणी आपल्या मुलांसाठी कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभा केले आहे. पीसी कॉलेज रोडला 11 गुंठे जागा आहे, 3 मजले, 200 मुलं एकाच वेळी राहू शकतात.
आंतरराष्ट्रीय मॅच असं भव्य कुस्ती प्रशिक्षण केंद्र आहे. आपली मुलं तिथं व्यायामाला लावू शकतात. पैलवान घडतात. दादांच्या मार्गदर्शनाखाली जयदादांच्या कुस्तीगीर संघ यासाठीच तास आहे आपल्या मुलांसाठी. बरोबर, कारण घडायचं हेच होय. मग घडायचं का बिघडायचं हे मुलांनी ठरवायचं असते. ह्यामध्ये दुनिया आहे, निसर्ग पाय वाटत आहे. चांगलं काय आणि वाईट काय कळत नाही. म्हणून आज आपल्याला नको त्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत आणि बघायला मिळत आहे. ही वस्तुस्थिती सोशल मीडियाचं युग आहे. धक्काबुक्कीचं जीवन आहे. पालक व्यस्त आहे. मुलांना भेट देता येत नाही पालकांना. तर खऱ्या अर्थात आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही, संपत्ती महत्वाची आहे. ही वस्तुस्थिती आहे. हे जाणलं दादांनी आणि बारामती सारख्या ठिकाणी एवढी मोठी सुसज्ज अशी जागी उभा केली. आज अनेक पैलवानांचा सराव करताय. पहिला जुना काळ बघितला. आज मंत्री महोदय येत आहे. क्रीडा मंत्री साहेब सांगली, कोल्हापूर, सातारा अशा ठिकाणी पैलवानांना प्रशिक्षण घ्यायला जावं लागायचं. पण आज बारामती असेल, पुणे असेल, पुणे तसं विद्येचं माहेर का, पण सगळा कुस्तीचा कौल आता पुण्याकडे खऱ्या अर्थानं वळालेला आहे. पुणे तिथं काय होईल आणि दादाने आज बारामती सारख्या ठिकाणी एवढी मोठी सुसज्ज अशी तालीम उभा केली. एक जुन्या पैलवानाची, जुन्या वस्त्रांची म्हण आहे, कुस्ती मेहनत केली तर भट्या माळा सुद्धा पैलवान होतो. असं काही शहरात जावं लागतं असं काय नाही. केलं तर होतंय. इथं होतं काही प्रकार चालत नाही. कुस्ती आमदारचा मुलगा आमदार होईल, खासदारचा मुलगा खासदार होईल, पण कुस्ती रक्तात असावी लागते. कुस्ती अंगात असावी लागते. तरच कुस्ती येत असते. सांगून शिकवून कुस्ती येत नाही. कुस्ती ही आत्मसात करावी लागते. ही वस्तुस्थिती आहे. चला कुस्ती करा पैलवान. आज बारामती कुस्तीगीर भारत धक्का बसताना बारामती कुस्तीगीर संघ जयदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली उत्कर्षमय या काळी राष्ट्रकुल सुवर्णपदक मिळतात. अनेक वेळेला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्याच्या गटात त्याला पहिला नंबर काढलेला. त्याबरोबर खाशाबाद केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या तिथेही त्याने त्याच्या गटात नंबर काढलेला, पदक ठेवलेले सुवर्णपदक. त्याचबरोबर बारामती तालुका तालीम संघाचे खजिनदार पिडी बाप्पा काटे, कोपणगावडे कारभारी, शंकर वाघ, माहिरी केपाटेकर, सुधाकर मानेवचा, संतोषजी काटिया, जनार्दन जोगरकाका, धैर्यशील काळेसाहेब, ते गांधी पवार, अमोल पवार पवार, विजय जगदाळे पवार, अजित जोडते पवार, सागर माने पवार, अभिषेक गौतम पवार, ऋषी गावडे पवार, नितीश कदम पवार, आणि जाधव पवार, काशी जगताप पवार, धनंजय गावडे पवार, त्यासाठी अनेक पवार आले आहे. या अमोल पवार पवार चारही पवार आहे. आपल्या तालमीसाठी, आपल्या पैलवानांसाठी अहोरात्र शिक्षण मानून आता शिट्ट्या मारण्याचा हा फळ नाही. हा फळच आहे, पण शिट्ट्या मारण्याचा नाही. पुरुषार्थ आणि मर्दुकीचा प्रतीक असणारा हा कुस्तीचा फळ आहे. गौतम पाटील आल्या शिट्ट्या मारायच्या असते. फळ कुठलाही असो, कीर्तनाचा असो, कुस्तीचा असो, तमाशाचा असो, मराठी माणूस रंगून जातो. हे आमचे गुरुवारी शंकरांना पुजारी कायम सुरू सांगायचे. कुस्ती करा. हर्षवर्धन माऊली कुस्ती करा. दोन्ही पैलवान धाबे होऊन आलेले, घामाच्या धाराने शोभून दिसणारे हेच ते पुरुषार्थी. ही कुस्ती झाली होती निराभिमान सहकारी हो 25 फेब्रुवारीला. बरोबर. मान्य हर्षवर्धनजी पाटील साहेबांनी मोठं मैदान घेतलं होतं. तिथं ही कुस्ती झाली होती, फार गाजली होती. आज बऱ्याच दिवसातून ही कुस्ती पाहायला मिळते. सगळ्या कुस्त्या चालू झालेल्या आहेत. श्रावण महिना पुढच्याकडे चालू होतोय. रविवारी नोंद झालेली. श्रावण महिन्यात बदावडी, खानापूर, कुंडाच्या भागातील मैदान असतात. कुंडाचं मैदान अनंत चतुर्थी झाल्यानंतर असायचं, पण त्यांनी तारीख बदलली. गणेश जयंती झाल्यानंतर येणार रविवारी, म्हणजे जानेवारी शेवटचा आठवडा,
दीपावलीचा पहिला आठवडा. गणेश जयंती झाल्यानंतर येणारा रविवार कुंडलचं मैदान, हा मोठं मैदान, भारतातला सर्वोत्कृष्ट मैदान कुंडल. विजयभाऊ चौधरी खेळले तिथं. विजयभाऊ चौधरी यांची कुस्ती फार गाजली कुंडलच्या मैदानात. हजारो गावठून टाळी लावली होती विजयभाऊ चौधरी यांनी. पुन्हा किरण बघा तरी विजय चौधरी अशी कुस्ती झाली होती. आणि रुबल पैलवान आणि विजय चौधरी अशी कुस्ती झाली होती. हो, सगळ्यांना सर्व पेपर करून टाकलं होतं विजय चौधरी साहेब. एक विनयशील या महाराष्ट्रात कदालोक कोणी मारावा पैलवान विजय चौधरी यांनी. ते सांगतो पहिल्यांदा पानेर केसरीला बघितलं, सगळ्यात पहिल्यांदा पानेर केसरीला बघितलं मी विजय चौधरीला. मामासाहेब गोळा होतं, एकही पैलवान नव्हतं सोबतीला. फायनलला आला विजय चौधरी आणि असलम काजी, अस्सल पैलवान असलम काजी, एक्कावरेचा मालक असलम काजी आणि हा विजय चौधरी फायनलला आला होता. तिथं या विजय चौधरीनं पराक्रम केला. असलम काजीनं विजय चौधरीच्या गळ्यात विजयश्रीची माळ घातली. असा जळगाव जिल्ह्यातला पैलवान तात्या जी टॉकीजला विजय चौधरी खेळले. त्याला पांढऱ्यापणानं सांगितलं माझ्या गावाचं नाव सांगा, माझ्या पोलीस खात्याचं नाव सांगा. एक नंबर पैलवान विजय चौधरी साहेब. 25 मिनिटं होऊन गेली. भाऊ म्हणतात 25 मिनिटं होऊन गेली. दोघांना विचारलं जाईल. उत्कर्ष भैया आहे आतमध्ये. आज जरा तेल वाढले उत्कर्ष भैयाच्या चेहऱ्यावरती. 4 दिवसापूर्वी ऍडमिट केलं तरी हेल्पणे मागतोय दवाखान्यातला. डॉक्टरला सांगितलं माझं महत्वाचं काम आहे. डॉक्टर म्हणले आपलं काय महत्वाचं काम. कुस्ती मुनावरती लावण्यात येणार आता कुस्ती 25 मिनिटं झाली आहे. आपण बघू शकतो की दोघी पैलवानांची दोघी महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट लेवलचे पैलवान आहेत. तर आपण 25 मिनिटं कुस्ती झालेली आहे. तर आता त्यांना आपण जो पहिला गुण घेईल, जे नियम आहेत आपले 6-6 मिनिटाचे जे कुस्तीचे नियम आहेत त्यानुसार जो पहिला गुण घेईल तो पहिला गुण खाली बसल्यावरच तो गुण होईल. जर गुण नाही झाला तर त्यानंतर डिसिजन घेतलं जाईल. आणि यासाठी त्यांना 5 मिनिटाची वेळ आहे. 5 मिनिटं लावले जाते. 5 मिनिटात जो पहिला गुण घेईल तर तो विजयी राहील. आणि दोन्ही पैलवान हे गुणांची कुस्ती खेळलेली, त्यामुळे दोघांना माहिती आहे गुण कसा घ्यायचा आणि गुण कसा पूर्ण करायचा. तर इथून पुढे 5 मिनिटं ही 5 जो पहिला गुण घेईल तो विजयी होईल. आणि गुणावर कुस्ती चालवते. गुण कसा घ्यायचा असतो हे दोघांना माहिती आहे आणि गुण कसा द्यायचा हे पंचांना माहिती आहे. परत 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 सगळ्यांची इच्छा. एक वेळ सगळ्यांनी पंचमलीचा जय जयकार करूया. परत एकदा सगळ्यांनी मोठ्यानं वर हात करून बोला बजरंगबली की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. धन्यवाद. आणि प्रत्येक वेळेस जय येत आहे आणि तर जय दादा पवार. हो, जय दादा. त्यांच्या चेहऱ्यावरती दिसायला गेला एक तरुणांचा आशास्तार, तरुणांची प्रेरणा. जय दादा पवार. जो जिंकेल त्याला उपमुख्यमंत्री चषक, चांदीची गदा आणि रोख रक्कम. उत्तर वेळेला चांगलं काहीतरी निवडलेलं. हा ठाकूर साहेब नाही द्या. दोघी पैलवानांना सूचना आहे, लहान पकडायची नाही. चड्डी पकडून पॉइंट धरला जाणार नाही. जे कुस्तीचा नियम आहे त्यानुसारच पॉइंट घेतला जाईल. हो, गुणावरच्या कुस्तीला चटणी पकडली जात नाही. वेळेची नियमाने बनलेली कुस्ती आहे. सर राहुल बनकर यांच्यावर 1001 रुपयाचं बक्षिसाने निघाली कुस्तीला. धन्यवाद. पुन्हा कुस्ती चालू झाली. गुण कोण गेला? विजयश्री कुणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालणार हे ठरणार आहे. गुणावर कुस्ती राहिली. माऊली कोकाटे विरुद्ध हर्षवर्धन सदगे अशी कुस्ती चालू झाली आणि टाकीत हात घेत लढलेला आहे. हर्षवर्धनने टाकीत हात घालून फटका लावले. तो डाव हरिचंद्र बिराजदार नावाचा 11 जानेवारी 1977
मैदानामध्ये आलं होतं महाबली सत्पाल नावाचं. कुणाची जोड कळला आणि कुणाला 5 मिनिटाचा पुढे सोडला. हरिचंद्र बिराजदार मामाने 11 जानेवारी 1977 बेळगाव मुक्कामी चारी मध्ये चीट केलं आणि काही घडू शकतंय. पुण्यावर कुस्ती लागली, दोघांची रोषणाई तापलेली. कोण विजय होणार? याला मला जावं हलगी आणि कुस्ती एक समीकरण आहे. हलगीनेच जोश आणि जल्लोष खऱ्या अर्थाने निर्माण होत असतोय. चला कुस्ती करा. एक सेकंद भोगा जमा व्हायला गेला आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही. 2 मिनिटाचं टायमिंग आहे. 2 मिनिटं झालेली तो. वेळ कोणासाठी थांबत नाही. एक सेकंद भोगा जमा व्हायला लागला. वक्त किसी का इंतजार नहीं करता, वक्त किसी का गुलामी नहीं होता. केलेली वेळ मागायला येत नाही आणि वेळ कुणासाठी थांबत नाही. हा वेळेचा गुणधर्म आहे. जेव्हा चांगल्या गोष्टी घडवते ती वेळ आणि वाईट गोष्टी घडवते तीही वेळ. वेळ फार महत्वाची आहे. एक सेकंद भूतकाळाचा व्हायला गेला आहे. कुस्ती करा. पुन्हा डोक्याला डोकं लागलं. डोक्यातले विचार चालू आहे. बुद्धीच्या आणि बलाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ म्हणजे कुस्ती. दोन्ही पैलवान घामे होऊन आलेले. डोक्याला डोकं पुन्हा लागलेलं आहे. डोक्यातले विचार चालू आहे. हजारोपेक्षा कुस्ती तल्लीन झालेला आहे. आज दादांचा 65वा वाढदिवस आणि 65व्या वाढदिवसानिमित्त जयदादांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या नेतृत्वाखाली आयोजित होणारे हे ऐतिहासिक मैदान अनेक अनेकांना प्रेरणा देणारा आणि प्रोत्साहन देणारं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. इथं हजारो आहे आणि ऑनलाईन अजून हजारो बघत आहेत. फेसबुक लाईव्ह आहे, अनेक चॅनल आहेत. घरी बसून हजारो या ठिकाणी कुस्ती शेवटी मैदान पाहत आहे. हे पहा 2016-17 पासून कुस्तीला सोशल मीडियाने पहिल्यांदा कुस्ती मंडळीच्या गणेश मंडळी सरांनी ही संकल्पना राबवली. तिथून पुढे अनेक संघटना पुढे आल्या, अनेक युट्यूब चॅनल पुढे आले आणि महाराष्ट्राची कुस्ती खऱ्या अर्थाने 7 समुद्राच्या पलीकडे पोहोचवली. ती सोशल मीडियामुळे आज अनेक आमच्या मायमावल्या घर बसल्या मुलांच्या कुस्त्या पाहतायत. बोला पाहू म्हणतात शेवटचा एक राहिलेला आहे. 4 मिनिटं शेवटचा 1 मिनिट अत्यंत महत्वाचा. 1 मिनिटात काही घडू शकतं. शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. भारत केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये 3 क्षेत्रात कुस्ती फिरते आपल्याला माहित आहे. भागवत सर कुस्ती करा. पाडेवाडी आरोग्य 2019 शेवटच्या 10 सेकंदात त्या शैली शेट्टीनं पराक्रम केला. लातूर जिल्ह्यातला पैलवान, इंडियन आर्मीचा पैलवान शैली शेट्टी 2 दिवसाने काका पाहून असतच पडतात. आखाड्यावरती पंतप्रधानाचे विलीन चौधरी एकदा नाही, 2दा नाही, 3 वेळा एकाच जिल्ह्याला गदा मिळत नाही. 3 वेळा गदा मिळून जळगाव जिल्ह्याला. 30 सेकंद बाकी. शेवटचे 30 सेकंद. काटेची टक्कर. शेवटचे 30 सेकंद. माऊली
हर्षवर्धन जिद्द आणि जिद्दारी शेवटच्या क्षणापर्यंत महत्वाचे त्याची कुस्ती आहे. शेवटच्या क्षणापर्यंत काही सांगितलं आहे, भाऊनी सांगितलंय. आता बघूया पुढला निर्णय. माहिती बारामती कुस्ती सरकार यांना विचारलं झाली दोन्ही पैलवानांना अजून 5 मिनिटाचा वेळ देण्यात येत आहे आणि जो पहिला गुण घेईल तो विजय होईल. नाहीतर बक्षीस देण्यात येणार नाही. हे बक्षीस देण्यात येणार नाही जर निकाल लागला नाही तर. हो, याला म्हणायचं कटका निर्णय आणि कटका निर्णय घेणारे पंच असावे लागतात. 3 वेळा महाराज केसरी झाले. गेले 10 ते 12 वर्ष या लालमातीची सेवा आहे. कुस्तीत सरासरी काही मला आतापर्यंत मिळालं नाही आणि मिळतही नाही. सगळ्यांच्या आनंदामुळे विजय झाला. शेवटची पाच अमोल पत्नी भारत पत्नीचा भाऊ कंटिन्यू सोशल मीडियावर तुम्ही चालवा. आणि विचार तर उभे 3 वाजल्यापासून ते 4-5 उभे झाला आणि माळवे संतोष सवाने 3 मिनिटं शेवटचे 3 मिनिटात गुण घ्यायचा. शेवटचे अत्यंत बहुमोलाचे 3 मिनिटं दिलेली. आणि कुस्ती चालू झाली. कोणाच्या खात्यात जमा होणार. विजयची माळ कुणाच्या गळ्यात जाणार हे ठरणार आहे. शांत डोक्याने दोन्ही पैलवान लढताय. चला कुस्ती करा. झाला आहे. चाणक्य आणि बुद्धिमान तो पैलवान आणि जे म्हणतो त्यात आपल्याला बघायला मिळालं. त्या निष्ठेने कारवाई एकाच वेळेस शेवटचे 2 मिनिट. चला कुस्ती करा. बारामती तालुका तालीम संघ खरं आज कौतुक करावं तेवढं थोडं आहे. माननीय जयदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य दिव्य महिला बारामती तालुका तालीम संघाचे सगळेच अधिकारी पदाधिकारी उत्तर भैया काळे असतील, भारत माते वसाद असतील, पप्पा काळे असतील, सोबतराव गावडे कारवाई असतील, शंकर वाघ असतील, महेश देवकाते बरोबर असतील, उदाकर माने असतील, संतोष काटे असतील, जनार्दन चौधरी काका असतील, धैर्यशील काळेसाहेब असतील, अमोल पवार असतील, विजयजी जगदाळे पैलवान, अजित सोरटे पैलवान, सागर माने पैलवान, अनिकेत चौधरी पैलवान, ऋषी गावडे पैलवान, गीतेश परमजी पैलवान, गणेश जाधव पैलवान, आशिष जगताप पैलवान, त्याबरोबर धनंजय गावडे पैलवान. खरोखर आज 1 महिना झाला पायाला डिग्री लावून प्रत्येक जण बोलतो
आपलं मैदान आहे. हे शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. 3 मिनिटं दिली होती, 2 मिनिटं होऊन गेली. शेवट हे होईल त्या पैलवानासाठी जर कुस्तीचा निकाल लागला नाही तर भाऊनी सांगितले नसेल मला कुस्ती करा. 10 वाजून गेलेले, 1 वाजल्यापासून प्रेक्षक थांबलेले. 10:25 झाले. हो, 10 वाजून 25 मिनिटं झालेली. विठ्ठल डोंबाळे आपला हो आणि पाण्याचा निर्णय घेत आहेत. आज जी कुस्ती होती ती पहिल्यांदा अक्षरशः महाराष्ट्र केसरी 2019 आणि महाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे यांची एकूण 33 मिनिटं कुस्ती झालेली. 33 मिनिटं कुस्ती बारामतीमध्ये आणि त्यांनी परिपूर्ण जोर लावलेला आहे. तर मी रेफरी या नात्याने दोघी कुस्ती ही जी आहे ती मी बरोबरी सोडतोय. बारामती कुस्ती किती संघ अतिशय शांततेत कुस्ती करण्यात भाग घेतल्याबद्दल कमाल कुस्ती शौकीन सर्वात पहिले आपलं वसंतदेव कुस्तीगीरांनी कुस्ती जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.